meditation, shall we turn to the book of Genesis, chapter 32, and read verse 10, please. और हमारे ध्यान के लिए उत्पत्ति के 32वें अध्याय के उसके 19वें वचन को पढ़े. आणि उत्पत्तीचं पुस्तक 32वा अध्याय त्याच्या 10व्या वचनाकडे आपली दृष्टी केंद्रित करूया. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन यार्देन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. तूने जो जो काम अपनी करुणा और सच्चाई से अपने दास के साथ किए हैं कि मैं जो अपनी छड़ी ही लेकर इस यर्दन नदी के पार उतर आया, सो अब मेरे 2 दल हो गए हैं. तेरे ऐसे ऐसे कामों में से मैं एक के भी योग्य तो नहीं हूँ. I am not worthy of the least of all the mercies and of all the truth which thou hast showed unto thy servant. For with my staff I passed over this Jordan, and now I am become 2 bands. Praise be to God. प्रभु की स्तुति हो. प्रभूला धन्यवाद असो. These are the words of Jacob. यह याकूब के वचन है. याकूब ने बोललेले हे वचन आहे. Here Jacob has seen the hand of God working for him. और यहाँ पर याकूब परमेश्वर की हाथ अपने लिए कार्य करते हुए देखा. परमेश्वराने याकोबासाठी कार्य करत असलेले हात याकोबाने पाहिलं. And that's why with a grateful heart he is telling the Lord what all God has done for him. इसलिए शुक्रगुजारी के हृदय के साथ वो कहता है कि प्रभु ने उसके लिए क्या क्या किया. म्हणून आभारी अंतकरणाने देवाने त्याच्यासाठी जे जे केलं त्याचं वर्णन तो करीत आहे. But at the same time he was facing a problem. लेकिन साथ ही साथ वो एक समस्या का सामना कर रहा था. आणि त्याच बरोबर त्याला एक समस्या देखील आहे. Normally when we face problem we don't think of what God has done in the past for us. साधारण तौर से जब हम समस्या का सामना करते हैं तब प्रभु ने हमारे जीवन में क्या क्या किया उसे हम याद नहीं करते. आणि साधारण रीतीने ज्या वेळेस आम्ही समस्येमध्ये सापडतो त्यावेळेस मागील दिवसामध्ये देवाने केलेले उपकार आपण विसरून जातो. But here when Jacob faced a problem he remembered what God had done in the past for him. लेकिन यहाँ पर जब याकूब को समस्या आया तो उसने स्मरण किया कि प्रभु ने उसके लिए क्या क्या किया है. परंतु या ठिकाणी याकोबाच्या जीवनामध्ये संकट आलं त्यावेळेस तो आठवण करत आहे की देवाने त्याला कशी कशी सहायता केलं. If you read through this passage, अगर आप इस जो भाग को पढ़ते जाओगे, जर हा उतारा तुम्ही पाहिला and especially that 10th verse, और खास करके वो 10वां वचन, विशेष करून 10वं वचन, we can understand that he has passed through this Jordan once and is coming again the second time to cross river Jordan. हम समझ सकते हैं कि वो यर्दन नदी को एक बार पार कर चुका था, अब दूसरी बार उसे पार करने के लिए वो आया है. आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा एकदा ही यर्दन नदी त्याने ओलांडली आहे, आता दुसऱ्यांदा यर्दन पार करायला तो तिथे आला आहे. And the first time he was able to pass through that Jordan with just a staff in his hands. पहली बार वो यर्दन को जब पार कर चुका तो अपनी छड़ी को लेकर वो पार किया. पहिल्यांदा ज्या वेळेस त्यांनी यर्दन ओलांडलं त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काठी होती. But second time when he came he could not pass over that easily. लेकिन जब वो दूसरी बार आया तब वो यर्दन नदी को उसको पार नहीं कर पाया. परंतु दुसऱ्यांदा तो आला तर यर्दन नदी आता त्याला ओलांडता येत नाही. Before we could go and look into the details of these happenings, और जिन सारे घटनाओं के जो पूरी तरह से हम जांच के देखते हैं तो, आणि हे सर्व घटना चे मुळापर्यंत आपल्याला जाण्या अगोदर let us look at a few people, a few groups of people who crossed this river Jordan. जो यर्दन नदी को पार हुए हुए जो लोग ने तो कई झुंड के लोग को हम देखेंगे. आणि काही लोकांनी यर्दन नदी ओलांडली आहे त्या लोकांबद्दल आपण थोडक्यात पाहूया. Now I will ask some of the young people some question. अभी मैं अपने जवान लोगों को कई सवाल पूछूंगा. आता मी तरुणांना काही प्रश्न विचारित आहे. Young people be ready to answer. जवान लोग जवाब देने के लिए तैयार हो जाइए. आणि तरुण लोक उत्तर द्यायला तयार व्हा. Old people don't coach them. और पुराने लोग उसको ध्यान नहीं देना. आणि जे जुने लोक आहेत त्यांना प्रश्न नाही. Can you remember one group of people who crossed river Jordan? हम एक झुंड के लोग को देखते जो यर्दन नदी को पार किया. आणि एक कळप असं आपण पाहतो त्यांनी यर्दन ओलांडला आहे. Anyone lift up your hands? Young people. तरुणापैकी जर कोणाला माहित असेल तर हात उंच करा. कोई भी जवान हो तो हाथ उठाइए. The Bible says the word of God abides in young people.
क्योंकि कारण परमेश्वराचं वचन म्हणतं की देवाचं वचन तरुणामध्ये राहतं. हम शास्त्र कहता है कि प्रभु का वचन जवानों के अंदर है. So that's why I'm asking the young people. इसलिए मैं जवानों को पूछ रहा हूं. म्हणून तरुणांना मी विचारत आहे. And can you remember one group of people who crossed the river Jordan? आणि एक कळप असा आहे. Anyone? The children of Israel. By the way, you're a young people, young person or old person? Young. Okay, then pass. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. So the children of Israel crossed the river Jordan. इस्राएली लोग यर्दन नदी को पार किए. इस्रायली लोकांनी यर्दन नदी ओलांडली. Joshua chapter 3 verse 17, you read that. योशुआ उसके 3 अध्याय के 17 वचन में हम पढ़ते हैं. आणि यहोशुआचं पुस्तक 3 अध्याय वचन 17 मध्ये ते दिलं आहे. But I will not go into details of those things. लेकिन उन बातों की गहराई में अब मैं नहीं जाऊंगा. आणि त्या गोष्टींचे सखोल माहिती मी देत नाही. So how did they cross that river Jordan? वे लोग उस यर्दन नदी को कैसे पार किए? यर्दन नदी त्यांनी कशी ओलांडली? Some other young people, the brother's side. Now sisters answered. We will want to answer from the brother's side. बहन लोग ने तो जवाब दिया. भाइयों की जगह में कोई भी एक जवान जवाब दे सकते हैं. आता बहिणीने तर उत्तर दिलं. आता भावापैकी कोणी उत्तर देऊ शकता? Anyone? How did they cross the river Jordan? The children of Israel. यर्दन नदी को कैसे पार किए? यर्दन नदी त्यांनी कशी ओलांडली? Oh, that's poor show. Huh? Only the feet. What else? Yes. So that we see the priest and the ark helped the people to cross the river Jordan. हम देखते कि याजक लोग और संदूक वो लोगों को यर्दन नदी पार करने के लिए मदद किया. याजक आणि कराराचा कोश या दोघांच्या सहाय्याने इस्रायली लोकांना यर्दन नदी ओलांडता आली. In this context, what can we compare this Jordan to? इन संदर्भ में यर्दन की यह सच्चाई को हम किसके साथ तुलना कर सकते हैं? आणि या संदर्भाला घेऊन यर्दनची तुलना आम्हाला कशाशी करता येईल? There they had to cross the river Jordan in order to enter into the promised land. वे लोग वहां पर यर्दन नदी को पार किए ताकि वे लोग उस वायदा के देश में जा सके. अभी यर्दन नदी ओलांडली जेणेकरून त्यांना अभिवचनाच्या देशात आता जाता येईल. In the same manner, we have to cross our Jordan in order to enter into our inheritance, New Jerusalem and Zion. वैसे हम भी यर्दन नदी को पार करके हमारी मिरास जो नया यरूशलेम और सियोन में हम जाना है. त्याचप्रमाणे आपण यर्दन ओलांडून नवीन यरूशलेम आणि सियोनात गेलो पाहिजे. In this place, we can compare Jordan to the great trials in our life. वैसे हमारे जीवन के कई बड़े परीक्षाओं को यर्दन नदी को हम उसके ऊपर जय पा सकते हैं. तसंच आपल्या जीवनातील कष्ट त्रास हे जे यर्दन त्याला आपल्याला ओलांडावं लागेल. Unless we go through these great trials, we cannot reach New Jerusalem or Zion. इन बड़ी परीक्षाओं में से जाने के बिना हम नया यरूशलेम और सियोन पहुंच नहीं सकते. हे कष्ट परीक्षा ओलांडल्याशिवाय नवीन यरूशलेम किंवा सियोनात जाता येणार नाही. And to cross this river Jordan, they needed the priest and the ark of the covenant. और इस यर्दन नदी को पार करने के लिए उनको याजकों की और संदूक की आवश्यकता था. आणि यर्दन नदी पार करण्यासाठी याजक आणि कराराचा कोश या दोन गोष्टींची गरज भासली. In Jeremiah chapter 12 verse 5, we understand that Jordan speaks about the hindrances, the great trials that we face in our spiritual life. यिर्मयाह के पुस्तक 12वें अध्याय के 5वें वचन में हम देखते हैं कि यह जो यर्दन हमारे जीवन में आने वाली बड़ी बड़ी परीक्षाएं और रुकावटें को प्रकट करता. आणि यिर्मयाहचं संदेशाचं पुस्तक 12वा अध्याय वचन 5 मध्ये आपल्याला पाहता येईल की यर्दन म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे क्लेश व संकटाचं प्रतीक आहे. There the prophet is asking a question: if time of peace you are unable to go forward, how are you going to forward when the swelling of the Jordan takes place? वहां पर भविष्यद्वक्ता यह कहता है कि अगर शांति के समय में अब आगे नहीं बढ़ पा रहे हो तो यर्दन जब भर के उबड़ने के समय में आप कैसे जाओगे? तर या ठिकाणी लिहिलेलं आहे शांततेच्या देशात तो निर्भयपणे असतानाच गेलं तर घोर अरण्यात तू काय करशील? So Jordan speaks about the great trials we have to face.
तो यर्दन हम सामना करने वाले बड़ी परीक्षाओं को प्रकट करता आणि है। यर्दन आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्या परीक्षांचं ते प्रतीक आहे. In James 1:13 we read, "Blessed is the man who endureth temptation." याकूब पहला अध्याय के 13 वचन में पढ़ते, धन्य है वो व्यक्ति जो परीक्षाओं का सामना करता। आणि याकोब 1:13 मध्ये दिलेले आहे, परीक्षेत जो आहे तो धन्य आहे. After he overcomes that temptation, he will be crowned. और वो परीक्षा के ऊपर जय पाने के बाद मुकुट को प्राप्त करेगा। आणि परीक्षेत विजय मिळवल्यानंतर त्याला मुकुट मिळेल. So for us to receive our crown, for us to receive our inheritance, we have to overcome this Jordan or trials in our life. हम वो मुकुट को पाने के लिए, हम वो मिरास को पाने के लिए, हम ये यर्दन नदी नहीं तो परीक्षाओं के ऊपर जय पाना है। ते मुकुट किंवा ते प्रतिफल मिळवण्यासाठी यार्देनवर आपण जय मिळवलं पाहिजे. There the children of Israel had the help of the priests and the ark. वहां पर इस्राएली लोगों को वो याजकों की और संदूक की मदद मिला। आणि ते इस्रायल लोकांना याजक व कराराच्या कोशाचं सहाय्य लाभलं. And I will give you two meanings for the priest and the ark. इन जो याजक और संदूकों को मैं आपको दो अर्थ दूंगा। याजक आणि हे कराराचा कोश याचे मी दोन अर्थ दाखवतो. In our context, the priest shows the New Testament ministry. हमारे संदर्भ में यह याजक कहने से नया करार की सेवा को प्रकट करता है। हे याजक म्हणजे नवीन कराराची सेवा. And the ark speaks about the fellowship with the servants of God and the church of God. और जो संदूक कहने से सेवकों के साथ और कलीसिया के साथ की संगति। आणि कराराचा कोश म्हणजे सेवकाबरोबर आणि मंडळी बरोबरची सहभागिता. If we are to press forward in our spiritual life, अगर हम हमारी आत्मिक जीवन में आगे बढ़ना है तो, जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर, if we are to overcome the trials in our life, अगर हमारे जीवन की परीक्षाओं के ऊपर जय पाना है तो, जर आपल्या जीवनातली परीक्षेवर जय मिळवायचं असेल तर, a New Testament ministry is necessary. तो वहां पर एक नया करार की सेवा की आवश्यकता है। नवीन कराराच्या मंडळीची गरज आहे. Without the New Testament ministry, the church cannot go forward. नए करार की सेवा के बिना कलीसिया आगे नहीं बढ़ सकेगा। नवीन कराराच्या मंडळीची सेवेशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. In the same manner, we need the fellowship of the servants of God and the church if we are to overcome our trials. वैसे ही सारे परीक्षाओं के ऊपर जय पाने के लिए हमको सेवकों के साथ और कलीसिया के साथ एक संगति होना है। आणि आमच्या सर्व परीक्षेवर जय मिळवण्यासाठी आम्हाला मंडळीचे सेवक आणि मंडळी बरोबर सहभागिता पाहिजे. Praise be to God. प्रभु की स्तुति हो। प्रभूला धन्यवाद असो. I will tell you another few, 2 or 3 groups of people who crossed this river Jordan. और भी 2 और 3 झुंड के लोग जो यर्दन नदी को पार किया उनके बारे में मैं आपको बताऊंगा। अजून 2-3 कळप आहे ज्यांनी यर्दन ओलांडलं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. In 2 Samuel 17th chapter, दूसरा शमूएल 17वें अध्याय, दुसरे शमूएल 17वां अध्याय, in verse 22 we read, David and his people crossed the river Jordan. 22वें वचन में पढ़ते हैं कि दाऊद और उसके लोग यर्दन नदी को पार किए। आणि 22व्या वचनामध्ये आपण पाहतो दाऊद आणि त्याचे सहकर्मी यर्दन ओलांडले आहे. Praise be to God. प्रभु की स्तुति हो। प्रभूला धन्यवाद असो. How did they cross, or what made them to cross the river Jordan? वो लोग कैसे पार किए, न तो यर्दन नदी पार करने के लिए उनको कैसे करवाया। आणि यर्दन नदी त्यांनी कशी ओलांडली. Here we see David was running away from his own son Absalom. हम देखते हैं यहाँ पर कि दाऊद अपना खुद का पुत्र अब्शलोम से भाग रहा था। आपण पाहतो की स्वतःचा मुलगा अब्शलोम याच्या भयापासून दावीद पळत आहे. And he had to come across this Jordan. और फिर वो इस यर्दन नदी के पार आया। आणि नंतर तो यार्देन जवळ आला. Here we see a counsel was given to him. और यहाँ पर हम देखते हैं कि एक सलाह चाहिए था। आणि या ठिकाणी पाहतो त्याला मार्गदर्शन करण्यात आलं. Through that counsel, he was able to cross the river Jordan. और वो सलाह के द्वारा यर्दन नदी को वो पार कर सका। आणि ती मसलत मार्गदर्शन मिळाल्यामुळे तो यार्देन पार करू शकला. David had a counselor by the name of Hushai.
और दाऊद को हुशाय ऐसे एक नाम, एक सलाह देने वाला व्यक्ति था. आणि हुशाचा जो नावाचा व्यक्ती आहे तो त्याला मार्गदर्शन करणारा किंवा सल्ला देणारा होता. And this Hushai gave counsel to David. और जो हुशाय दाऊद को सलाह दे रहा था. आणि हा हुशाय दाविदाला मार्गदर्शन करीत होता. In 2 Samuel 17th chapter, दूसरा शमूएल के 17वें अध्याय में, दुसरे शमूएल 17वां अध्याय, the 16th verse, you read about a counsel that Hushai gave to David. 16वें वचन में हम देखते हैं कि हुशाय ने दाऊद को क्या सलाह दिया. आणि 16व्या वचनामध्ये हुशायने दाविदाला काय मसलत दिली. Here he told him, do not lodge in the places of the wilderness. जहाँ पर वो कहता है कि जंगल के उन जगहों में तू निवास नहीं करना. आणि हुशाय म्हणत आहे की जंगलांच्या त्या भागामध्ये तू राहू नको. Cross river Jordan. यरदन नदी को पार कर ले. यरदन नदी पार कर. Then you will be preserved from your enemy. फिर तू अपने शत्रुओं से बच पाएगा. तरच तुझ्या शत्रूपासून तुझा बचाव Yes, होईल. if we are to be preserved from our enemies, we have to cross the river Jordan. अगर हम हमारे शत्रुओं से बच के रहना है तो यरदन नदी को पार करना ही है. आपल्या शत्रूपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर यर्दन पार करावं लागेल. And to cross the river Jordan, he received that counsel from Hushai. और वो यरदन नदी पार करने के लिए वो सलाह उसको हुशाई से मिल रहा. आणि यर्दन पार करण्यासाठी हुशियाचे मार्गदर्शन पाहिजे. Hushai can be a type to two persons. ये हुशाई को हम दो व्यक्ति के साथ सरका सकते. हुशाय म्हणजे दोन व्यक्ती बरोबर याची तुलना करता First येईल. of all, Hushai speaks about our Lord Jesus Christ. सबसे पहले ये हुशाई हमारा प्रभु यीशु मसीह को प्रकट करता. सर्वात अगोदर हुशाय म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. What do we see in the Lord Jesus? हम प्रभु यीशु मसीह में क्या देखते हैं? आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण काय पाहतो. This Hushai was also called the friend of David. और यह हुशाई दाऊद का मित्र होके कहलाया गया था. आणि हा हुशाय दाविदाचा मित्र पण होता. As we don't have the time, I am not reading the verses. You can go back and check. हमें समय नहीं, इसलिए मैं सिर्फ वचन को बताऊंगा, आप जाकर उसे पढ़ सकते हो. आणि वेळ नसल्यामुळे फक्त मी तुम्हाला वचन सांगेल, तुम्ही घरी जाऊन ते पहा. In 2 Samuel 15th chapter, दूसरा शमूएल के 15वें अध्याय में, दुसरे शामूएल 15वां अध्याय, in verse 37, we read that Hushai is a friend of David. उसके 37वें वचन में हम देखते हैं कि यह हुशाई दाऊद का मित्र है. 37व्या वचनामध्ये हुशाय दाविदाचा मित्र असं लिहिलं आहे. Yes, when we have a good friend, he will give us a good counsel. हाँ, हमारे लिए अगर अच्छा मित्र है तो वो अच्छा सलाह भी देगा. जर आमच्यासाठी एक चांगला मित्र असेल तर तो चांगली मसलतही आपल्याला देईल. In Proverbs 18th chapter, नीति वचन 18 अध्याय में, नीतिसूत्र 18व्या अध्यायामध्ये, in verse 24, we read that there is a friend who is closer or thicker than a brother. हम ऐसे पढ़ते हैं कि ऐसा एक मित्र है जो भाई से भी बहुत ही नजदीक है. आणि असा एक मित्र आहे ज्या भाषापासून पण अगदी जवळ आहे. We have a friend who is closer and thicker than a brother. हमको ऐसा एक मित्र जो हमारे भाई से बढ़कर नजदीक और निकट में है. आणि आपल्यासाठी असा एक मित्र आहे जो आपल्या बंधूपेक्षाही जवळचा आहे. He sticketh very close to us. और वो बहुत ही नजदीक और निकट में है. आणि तो खूपच निकटवर्तीय आहे. Who is that friend? वो मित्र कौन है? आणि तो मित्र कोण आहे? Do you have that friend in your life? क्या आपके जीवन में वो मित्र है? तुमच्या जीवनामध्ये तो मित्र आहे का? Yes, young people always like to find some good friend. जवान लोग हमेशा कुछ अच्छे मित्र को खोजने के लिए रहते हैं. तरुण लोक नेहमी चांगल्या मित्राच्या शोधात राहतात. But this morning I would like to introduce Jesus as a good friend to you. लेकिन आज सुबह एक अच्छा मित्र होकर मैं आपको यीशु का परिचय दूंगा. आज सकाळी येशू ख्रिस्त हा चांगला मित्र या नात्याने मी तुम्हाला सादर करू इच्छितो. That's why in Proverbs we read, there is a friend that sticketh closer than a brother. इसलिए हम नीति वचन में पढ़ते, ऐसा मित्र होता है जो भाई से अधिक मिला रहता. म्हणून नीतिसूत्रामध्ये आपण वाचलो, असा एक मित्र आहे जो बंधूपेक्षाही जवळचा आहे. When you have this brother or this friend, he will always be with you and give you the right counsel. जब यह भाई ने तो यह मित्र हमारे साथ है तो
वो हमेशा हमारे साथ रह के हमको सलाह देगा। आणि हा बंधू सारखा मित्र आपल्या बरोबर असला तर नेहमी तो चांगलं मार्गदर्शन आपल्याला करीन. When you face a trial like Jordan, जब आप यर्दन के मानिन परीक्षा की सामना करते हो, ज्या वेळेस यार्देन सारख्या समस्या तुमच्या समोर येतील, when you face a danger like Jordan, जब यर्दन के मानिंदे खतरा का सामना कर रहे हो, यार्देन सारखे एक कठीण गोष्ट ज्या वेळेस तुमच्या समोर येईल, this friend will give you a good counsel. जो मित्र आपको अच्छा सलाह देगा आणि हा मित्र त्यावेळेस तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करील. And by that you can overcome all your trials. और उसी के द्वारा आप अपनी सारी परीक्षाओं के ऊपर जय पा सकते हो. आणि त्यामुळे तुमच्या सर्व परीक्षांवर तुम्हाला जय मिळेल. Secondly, we can compare this Hushai to a servant of God. दूसरा, हम यहोशाई को परमेश्वर के सेवक के साथ तुलना कर सकते हैं. आणि दुसरा, होशाची तुलना देवाच्या सेवकांशी आपल्याला करता येईल. In Proverbs chapter 15, नीति वचन उसके 15वें अध्याय में, नीति सूत्र 15 अध्याय, in verse 22 when we read, जब हम 22वें वचन को पढ़ते हैं, 22वें वचन ज्यावेळेस आपण वाचतो, without counsel purposes are disappointed, but in the multitude of counselors they are established. बिना सम्मति के कल्पनाएं निष्फल हुआ करती है, परंतु बहुताय के मंत्रियों में की सम्मति से वो बात ठहरती है. मसलत मिळाली नाही म्हणजे ते बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. Praise be to God. प्रभु की स्तुति हो. देवाला धन्यवाद Yes, असो. God has appointed servants of God to give us the right counsel. और परमेश्वर ने हमको सलाह देने के लिए परमेश्वर के सेवकों को नियुक्त किया है. परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य सेवकांची नियुक्ती केली आहे. In Acts chapter 20, प्रेरितों के काम उसके 20वें अध्याय, प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय, in verse 27, St. Paul says, "For I have not shunned to declare unto you all the counsel of God." उसके 27वें वचन में संत पौलुस कहता है कि परमेश्वर की पूरी सलाह तुम्हें बताने के लिए मैंने कभी पीछे नहीं हटा. आणि 27 वचनामध्ये तो बोलत आहे, देवाचा संपूर्ण मनोगत तुम्हाला सांगण्यासाठी मी काहीही मागं ठेवलं नाही. In the 20th verse he says, "And how I kept back nothing that was profitable unto you." और 20वां वचन में कहता है कि आपके लिए लाभदायक होने वाला कोई भी बात मैंने पीछे रख नहीं छोड़ा. आणि तिथे तो बोलत आहे, तुमच्यासाठी जे लाभदायक आहे ते न सांगता असं काही मी बाकी ठेवलं नाही. So God has raised up consecrated servants of God in order to give us the right counsel. हमें ठीक तरह की सलाह देने के लिए परमेश्वर ने प्रतिष्ठित परमेश्वर की सेवकों को उठाया है. आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी देवाने समर्पित सेवकांना ठेवलं आहे. And they wait in God's presence to receive this counsel. और यह सलाह पाने के लिए वे लोग परमेश्वर के सम्मुख में इंतजार करते हैं. आणि ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी देवाच्या सानिध्यामध्ये ते प्रतीक्षा करीतात. When we listen to the right counsel, we can overcome Jordan in our life. जब ठीक तरह की सलाह को हम सुनते हैं, तब हमारे जीवन में यर्दन नदी को हम पार कर सकते हैं. आणि योग्य रीतीने ती मसलत ऐकली असता आपण यार्देनवर जय मिळवू शकतो. That's why we need a church and we need servants of God. इसलिए हमको कलीसिया और परमेश्वर की सेवकों की आवश्यकता है. म्हणून आम्हाला मंडळी आणि देवाच्या सेवकांची गरज आहे. Praise be to God. प्रभु की स्तुति हो. देवाला धन्यवाद असो. I will go on to the next person. अभी मैं दूसरे व्यक्ति की ओर जाऊंगा. आता दुसऱ्या व्यक्तीबद्दल मी बोलू इच्छितो. I think most of you know that person. मला वाटतं तुमच्यापैकी पुष्कळांना ते व्यक्तीबद्दल माहित नाही. मैं सोचता हूं कि आप में से बहुत सारे लोग उस व्यक्ति को जानते हो. He's Elijah. वही एलिया. एलियाजर. And तो आहे एलिया. praise be to God. प्रभु की स्तुति हो. प्रभूला धन्यवाद In असो. 2 Kings chapter 2, दूसरा राजा उसके दूसरा अध्याय में, दुसरे राजा दुसरा अध्याय, in verse 8, we see how he crossed river Jordan. हम 8वें वचन में देखते हैं कि उसने यर्दन नदी को कैसे पार किया. 8व्या वचनामध्ये आपण पाहतो यार्देन त्याने कशी ओलांडले. After he crossed the river Jordan, what happened to Elijah? और यर्दन नदी को पार करने के बाद एलिया को क्या हुआ. आणि यर्दन ओलांडल्यानंतर एलियाच्या जीवनात काय घडलं. Now we'll ask the children because it's an easy question.
और ये बहुत ही आसान सवाल है, इसलिए मैं भी बच्चों को पूछूंगा। आणि हे सोपं प्रश्न असल्यामुळे मी आता लहान मुलांना विचारणार आहे. Any child can say what happened to Elijah after he crossed river Jordan. कोई बच्चा कह सकता है कि Right. He died. Oh, that's too bad. That's too bad. That's too bad. Yeah. He was taken out to heaven. वो स्वर्ग की ओर उठाया लिया गया। त्याला स्वर्गात उचलण्यात आलं. Yes, so in order to be caught up, we see he had to cross river Jordan. उठाया जाने के लिए वो यर्दन नदी को पार करना था। स्वर्गारोहण होणे अगोदर यार्देन ओलांडलं त्याच्यासाठी आवश्यक होतं. Yes, we want to be caught up, but we don't want to cross river Jordan. हाँ, हमको उठाया जाना है, लेकिन हमको यर्दन नदी पार भी नहीं करना। होय, आम्हाला स्वर्गात तर जायचं आहे, पण यार्देन ओलांडायचं नाही. Jordan speaks about the various difficulties and problems we face in our life. हमारे जीवन में सामना करने वाले कई तकलीफ और मुसीबतों को यर्दन नदी प्रकट करता। यार्देन म्हणजे आपल्या जीवनातील पुष्कळ दुःख आणि कष्ट. As we read in Acts chapter 14 verse 22, जैसे हम प्रेरितों के काम 14वें अध्याय के 22 वचन में पढ़ते हैं, जसं प्रेषितांची कृत्य 14 अध्यायाच्या 22 वचनामध्ये आपण we have to पाहतो, go through much tribulation to enter into the kingdom of God. बहुत क्लेश उठाकर हम परमेश्वर के राज्य में प्रवेश करना। आणि पुष्कळ कष्ट उचलून आपल्याला देवाच्या राज्यात जायचं आहे. Unless you cross river Jordan, you cannot be caught up at the coming of the Lord. जब तक आप यर्दन नदी को पार नहीं कर सकोगे, तब तक आप प्रभु की आगमन में उठाए नहीं जा सकते। यार्देन जोपर्यंत तुम्ही ओलांडत नाही तोपर्यंत देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. And how did Elijah cross river Jordan? और यह एलिया ने यर्दन नदी को कैसे पार किया? एलियानं यर्दन नदी कशी ओलांडली? We read just now, he used his mantle to smite the waters of Jordan. वो गया और अपनी चादर को लेकर वो यर्दन नदी के ऊपर पटका। एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून पाण्यावर मारली. What does the mantle show here? यह चादर यहाँ पर क्या प्रकट करता आणि है? हा झगा काय दाखवतो? The mantle speaks about the anointing. और यह चादर अभिषेक को प्रकट करता है। तो झगा म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेकाचं प्रतीक He has आहे. given us the power of the Holy Ghost. हमको पवित्र आत्मा की वो सामर्थ को प्रकट करता है। ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची भरपुरी We दाखवते. must use this power to smite the waters of Jordan. यह यर्दन नदी के पानी को मारने के लिए यही सामर्थ को इस्तेमाल करना है। यार्देन नदीच्या पाण्यावर मारण्यासाठी या शक्तीचा उपयोग करा. The waters of Jordan are like the enemies who come against us. यह यर्दन की पानी कहने से शत्रुओं को प्रकट करता है जो हमारे विरोध में आता है। यार्देनची ती पाणी म्हणजे जे शत्रू आमच्या विरोधात येतात त्यांचं प्रतीक आहे. What's the aim of these enemies? जिन शत्रुओं का उद्देश्य क्या है? आणि या शत्रूंचा नाव उद्देश काय आहे? Somehow prevent us from going when Jesus comes. कैसे भी करके यीशु जब आएगा तो इनको जाने से हम रोकना। कसंही करून येशू आला तर यांना जाऊ देऊ नये. But God has given us the anointing to overcome the enemies. लेकिन जिन शत्रुओं के ऊपर जय पाने के लिए परमेश्वर ने हमको अभिषेक दिया, परंतु या शत्रूवर विजय होण्यासाठी प्रभूने आपल्याला पवित्र आत्माचा अभिषेक केला आहे. He smote the waters with the mantle. और वो अपनी चादर को लेकर वो पानी को मारा। आणि झगा काढून पाण्यावर त्याने मारले. As he smote the waters gave way. और जब वो पानी को मारा तो वो पानी वहां पर जगह बना दिया। आणि पाण्यावर मारले असता पाण्याचे 2 भाग झाले. Yes, dear child of God, you must keep renewing the anointing that the Lord has given to you. हाँ प्यारे परमेश्वर के बच्चे, परमेश्वर ने आपको दिया हुआ अभिषेक को आप नया करते रहना। होय प्रियांनो, देवाने दिलेला अभिषेक त्याला नवीन केलं पाहिजे. This anointing works within us and changes our character. यह अभिषेक हमारे अंदर काम करके हमारे स्वभाव को बदल देता। हे अभिषेक आपल्या जीवनामध्ये कार्य करून आपला स्वभाव बदलून टाकते. This anointing works in our body and quickens our mortal body. यह अभिषेक हमारे शरीर के अंदर क्रिया करके हमारे मर्त्य शरीर को वो जिलाता है। आणि हा अभिषेक आपल्या जीवनामध्ये कार्य करून आपल्या मर्त्य शरीराला जिवंत करीते. During these days, we were allowing the power of God to quicken our mortal bodies. इन दिनों में हम वो पवित्र आत्मा को हमारे जो मरणहार शरीर को जिलाने के लिए हम जगह दिए। आणि या दिवसामध्ये पवित्र आत्म्याला जागा द्या की पवित्र आत्म्याने आपले मेलेले शरीर जिवंत करावे. Unless we allow the power of God to quicken our bodies right now,
we cannot fly when Jesus comes. अभी हम परमेश्वर की आत्मा या सामर्थ को हमारे शरीर को जिलाने के लिए जगह नहीं देने से यीशु जब आएगा तो हम जा नहीं पाएंगे. आणि आता जर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्या शरीराला जिवंत करण्यासाठी परवानगी दिली नाही तर येशूच्या आगमनामध्ये स्वर्गारोहण होणे अवघड होईल. Therefore, let us keep renewing the anointing that the Lord has given us. इसलिए प्रभु ने हमको दिया हुआ अभिषेक को हम नया करते ही रहना. म्हणून देवाने दिलेला अभिषेक तुम्ही नेहमी नवीन करत राहा. I will tell about one more person and go back to our key verse. और एक व्यक्ति के बारे में बताकर फिर अपनी जो पहले वाली वचन में हम चले जाएंगे. अजून एक व्यक्तीबद्दल बोलून मी आपल्या मूळच्या वचनाकडे वळू इच्छितो. Another person who crossed river Jordan was Elisha. और दूसरा व्यक्ति जो पार किया वो एलीशा. आणि अलीशा जो दुसरा व्यक्ती आहे ज्याने यर्दन ओलांडलं. In 2 Kings 2nd chapter, दूसरा राजा दूसरे अध्याय में दुसरे राजा दुसरे अध्याय in verses 13 and 14, 13 और 14 वचन में 13 आणि 14 वचनात there we see Elijah was caught up and Elisha had to cross river Jordan to come back. वहां पर हम देखते हैं कि एलिया उठा लिया गया और एलीशा वापस लौट के आते समय यर्दन नदी को पार करना था. एलियाचं तर स्वर्गारोहण झालं. अलीशा परत त्या ठिकाणी ओलांडून त्या नदीच्या जवळून येत आहे. How did Elisha cross that Jordan? जो एलीशा ने यर्दन को कैसे पार किया? अलीशाने यर्दन नदी कशी ओलांडली? Read that 2 verses please, 13 and 14. उन दो वचनों को पढ़िए. 13 आणि 14 वचन. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे? त्याने तो पाण्यावर मारिताच पाणी दुभंग झाले आणि अलीशा पलीकडे गेला. फिर उसने एलिया की चदर उठाई जो उस पर से गिरी थी और वह लौट गया और यर्दन के तीर पर खड़ा हुआ और उसने एलिया की वह चदर जो उस पर से गिरी थी पकड़कर जल पर मारी और कहा, एलिया का परमेश्वर यहोवा कहाँ है? जब उसने जल पर मारा तब वह इधर उधर दो भाग हो गया और एलीशा पार हो गया. He took up also the mantle of Elijah that fell from him and went back and stood by the bank of Jordan. And he took the mantle of Elijah that fell from him and smote the waters and said, where is the Lord God of Elijah? And when he also had smitten the waters, they parted hither and thither, and Elisha went over. In the 12th verse we read that he took hold of his own clothes and rent them into pieces. और 12 वचन में देखते हैं कि वो अपने अंगरखा को लेकर उसको फाड़ दिया. आणि आपण 12 वचनात पाहतो आपली वस्त्र फाडून त्याने 2 तुकडे केले. He took his own clothes. वो अपने खुद का वस्त्र लेकर स्वतःचे वस्त्र त्याने घेतले. He took the mantle of Elijah. उसने एलिया का चादर लिया. एलियाचा झगाही त्याने घेतला. Smote the waters of Jordan. और यर्दन की पानी पर मारा. यार्देनच्या पाणीवर त्याने मारलं. Though there are so many spiritual meanings there, I will just touch one point here. यहाँ पर बहुत सारे आत्मिक मतलब हैं, लेकिन मैं एक ही बात को बताऊंगा. याचे पुष्कळ आध्यात्मिक अर्थ आहे, परंतु एकच मी तुम्हाला बोलू इच्छितो. What does his own clothes and the mantle of Elijah show here? यहाँ पर उनका खुद का वस्त्र और जो एलिया का चादर क्या प्रकट करता? अलीशाचं स्वतःचं वस्त्र आणि एलियाचा झगा हे दोन काय दर्शविते? It speaks about a twofold anointing. वो यहाँ पर दुगना अभिषेक को प्रकट करता. ते दुप्पट अभिषेकाचं प्रतीक आहे. Here Elijah is now gone. अभी यहाँ पर एलिया तो चला गया आणि एलिया जो आता गेला आहे, But Elisha is still on this earth. He had a ministry to do. एलीशा तो अभी यह पृथ्वी में है और उसको एक सेवकाई भी करना. अलीशा आता पृथ्वीवर आहे, त्याच्यासाठी अजून एक सेवा आहे. And he needed a double portion of the anointing. And Elijah had to do that ministry. और एलिया के ऊपर जो अभिषेक था उसके दुगना अभिषेक उनको वो सेवा करने के लिए आवश्यक था. आणि आता एलियावर जो अभिषेक होता त्याच्या दुप्पट अभिषेकाची त्याला गरज होती. Yes, the saints of God have finished a race and gone. हाँ, संत लोगों ने अपनी दौड़ को पूरा करके तो चले गए. होय, काही संत लोक आपली धाव पूर्ण करून ते गेले. But we are still on this earth. लेकिन हम फिर भी यह पृथ्वी में हैं. पण आपण अजून पृथ्वीवर आहोत. And we are facing the end times.
और अभी हम आखिर के समय को सामना कर रहे हैं। आणि आपण अगदी युगाच्या समाप्तीच्या शेवटी आहोत. Unless we have a double portion of the anointing, we cannot win the battle. जब तक हमारे अंदर दुगना अभिषेक नहीं होगा तब तक हम लड़ाई को जीत नहीं पाएंगे। जोपर्यंत दुप्पट अभिषेक आपल्यामध्ये नसेल तर युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही. One portion for our personal life, another portion for our ministry. एक भाग जो हमारे व्यक्तिगत जीवन के लिए और दूसरा भाग हमारी सेवकाई के लिए। पहिला भाग जो आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि दुसरा भाग आपल्या सेवेसाठी. Elisha understood the times ahead of him and the ministry that was ahead of him. एलिया समझ गया कि उसके सामने क्या समय रखा है और कैसे किस तरह की सेवकाई रखा हुआ है। एलियाला माहित होतं की त्याला कोणती सेवा ठेवलेली आहे आणि कोणत्या काळात तो आहे. That's why he somehow got the double portion of the anointing. इसलिए वो दुगना अभिषेक को पा सका. म्हणून अलीशा दुप्पट अभिषेक मिळवू शकला. With that anointing he was able to cross river Jordan. और उसी अभिषेक के साथ यरदन नदी को वो पार कर सका. आणि त्या अभिषेकाने यरदन नदी त्याने ओलांडली. If we are to press forward in our personal lives, हम हमारे व्यक्तिगत जीवन में आगे बढ़ना है. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. if we are to press forward in our ministry, हम हमारी सेवकाई में भी आगे बढ़ना है. त्याचबरोबर आपल्या सेवेमध्ये आपल्याला वाढायचं आहे. we need this double portion of the anointing. हमको यह दुगना अभिषेक की आवश्यकता है. त्यासाठी आम्हाला दुप्पट अभिषेक पाहिजे. Only then we can cross river Jordan. तरच तुम्ही यरदन पार करू शकता. फिर आप यरदन नदी को पार कर सकोगे. Only then we can press forward. फिर ही आप आगे बढ़ सकोगे. तरच तुम्हाला पुढे जाता येईल. Only then we can overcome all the hindrances in our life. फिर ही हमारे जीवन की हर रुकावटों के ऊपर हम जय पा सकेंगे. तरच आपल्या जीवनातील पुष्कळ अडखळण्यावर आपल्याला जय Yes, मिळेल. during these days God has filled us with His anointing. इन दिनों में परमेश्वर ने हमको उसके अभिषेक से भर दिया है. हो, या दिवसामध्ये देवाने त्याच्या अभिषेकाने आपल्याला भरला आहे. Oh child of God, God tells you right now, the anointing you have received is sufficient for you. प्यारे परमेश्वर के बच्चे, परमेश्वर आपसे अभी यह कहता है कि तुमने जो अभिषेक को पाया वो तुम्हारे लिए काफी नहीं है. प्रिय देवाच्या लेकरा, जे अभिषेक तू मिळवलेला आहे ते तुझ्यासाठी पुरेसं नाही. That anointing will make you more than a conqueror. और जो अभिषेक है वही तुझे जयवंत से बढ़कर बनाएगा. अभिषेकच तुम्हाला विजयशालीपेक्षा थोर बनवेल. That anointing will help you to press forward. और वही अभिषेक तुम्हें आगे जाने के लिए सहायता करेगा. आणि तेच अभिषेक तुला आध्यात्मिक जीवनात पुढे नेईल. That anointing will help you to get ready for my coming. और वही अभिषेक तुझे मेरी आगमन के लिए तैयार करेगा. आणि तेच आगमन, त्याच्या आगमनासाठी अभिषेक तुला तयार करेल. Praise be to God. प्रभु की स्तुति हो. प्रभूला धन्यवाद असो. Now let's come back to our key verse. अभी हम हमारे मूल वचन की ओर आए. या आपल्या मूळ वचनाकडे आपण लक्ष लावूया. In Genesis chapter 32 verse 10. यह उत्पत्ति 32वें अध्याय के 10वें वचन में. उत्पत्ति 32वां अध्यायचं 10वं वचन. There we read about Jacob. वहां पर हम याकूब के बारे में पढ़े. याकोबाबद्दल आपण वाचलो. Here Jacob speaks about two occasions in which he had to cross that river Jordan. यहाँ पर याकूब जब दो अवसरों में वो यरदन नदी को पार कर दिया उसके बारे में कहता. याकोबाने दोन प्रसंगी यरदन ओलांडलं त्याचं विवरण तो या ठिकाणी करीत आहे. The first time he crossed river Jordan when he was leaving his father's house. और पहली बार जब यरदन नदी को पार किया तब वो अपने पिता के घर को छोड़ के जा रहा था. पहिल्यांदा आपल्या बापाचं घर सोडून जाताना त्याने यरदन ओलांडलं. And he was going towards his uncle Laban's house. और वो अपनी मामा लाबान के घर जा रहा था. तो आपला मामा लाबान याच्या घरी चालला होता. He had to cross river Jordan. उनको यरदन नदी पार करना था. त्यासाठी यरदन त्याला पार करायची होती. And the second time he was coming back from his uncle's place towards his father's house. और दूसरी मर्तबा वो अपनी मामा के घर से लौटकर अपने पिता की घर की ओर लौट रहा था. आणि दुसऱ्यांदा आपल्या मामाचं घर सोडून आपल्या बापाच्या घराकडे तो येत आहे. Before we could consider how he crossed the river Jordan. और वहां पर वो कैसे यरदन नदी को पार कर पाया. आणि ते कसे त्याने यरदन नदी ओलांडले. When we look at his onward journey and his return journey,
जब हम उसकी जो जाने वाली यात्रा और लौटने वाली यात्रा को देखते हैं, आपण त्याची जातानाचा प्रवास आणि येतानाचा प्रवास जर आपण पाहिला, we are able to see one important point. हम एक मुख्य बात को देख सकते हैं। एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्या निदर्शनात येते। Both his onward journey and his return journey was according to God's will. उसकी जो जाने वाली यात्रा और जो लौटने वाली यात्रा परमेश्वर के इच्छा के अनुसार ही था। त्याच्या जातानाचा प्रवास आणि येतानाचा प्रवास दोन्ही देवाच्या इच्छेप्रमाणे होतं। When your journey is according to God's will, you can cross the river Jordan. जब आपकी यात्रा परमेश्वर की इच्छा के अनुसार है तो आप यरदन नदी को पार कर सकोगे। जर तुमचा प्रवास देवाची इच्छा असेल तर तुम्ही यरदन ओलांडू शकता। When we look at his onward journey, जब उसकी जाने वाली यात्रा को हम देखते हैं, आपण जातानाचा त्याचा प्रवास जर पाहिला तर that was according to God's will. वो भी परमेश्वर की इच्छा के अनुसार था। तेही देवाच्या इच्छेप्रमाणे होतं। At that time, Jacob had not known God very personally. उस समय में याकूब व्यक्तिगत तौर से परमेश्वर को नहीं जानता था। त्यावेळेस याकोब व्यक्तिगत रीतीने देवाला ओळखत नव्हता। Therefore, the will of God came to him through his father. इसलिए परमेश्वर की इच्छा उसके पिता के द्वारा उसके पास आया। म्हणून देवाची योजना त्याला त्याच्या बापामुळे समजली। Read Genesis 28 verse 5. उत्पत्ति 28 chapter 28वां अध्याय verse 5. 5वां वचन। उत्पत्ती 28:5। अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पद्दनराम इथे याकोब एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान जो अरामी बथुएलाचा मुलगा त्याचकडे गेला। और इसहाक ने याकूब को विदा किया और वह पद्दनराम को अरामी बतूएल के उस पुत्र लाबान के पास चला जो याकूब और एसाव की माता रिबका का भाई था। And Isaac sent away Jacob, and he went to Paddan Aram unto Laban, son of Bethuel the Syrian, the brother of Rebekah, Jacob's and Esau's mother. So he was sent by his father. वो अपने पिता के द्वारा भेजा गया तो था। अपने पित्याकरवी पाठविला गेला। Here the will of God came through his father. यहाँ पर परमेश्वर की इच्छा उसके पिता के द्वारा आया। या ठिकाणी देवाची इच्छा आपल्या पित्याकडून त्याला मिळाली। In the same manner, first God gives that will of God through those who are above us. वैसे ही हमारे ऊपर रहने वाले लोगों को परमेश्वर अपनी इच्छा को प्रकट करके देता। आणि त्याचप्रमाणे आपल्या वर जे आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला देवाची इच्छा परमेश्वर कळवतो। In the same chapter verse 7 we read, Jacob obeyed his father and his mother. और वही अध्याय के 7वें वचन में हम देखते हैं कि याकूब अपने माता और पिता की आज्ञा माना। आणि त्याच अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये याकोबाने आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे। And was gone to Paddan Aram. और फिर वो पद्दन अराम चला गया। आणि तो पद्दन अराम इथे गेला। There his obedience was honored by God. वहां पर उसकी आज्ञाकारी अनुभव को परमेश्वर ने आदर किया। त्या ठिकाणी त्याच्या आज्ञा पाळण्याच्या स्वभावाचं देवाने आदर केला। When we look at his return journey, जब उसके वापसी यात्रा को देखते आणि हैं, नंतर आपण त्याचा परतीचा प्रवास पाहतो। he had spent 20 years in his uncle's house. वो 20 साल अपने मामा के घर में खर्च किया। 20 वर्ष आपल्या मामाच्या घरात त्याने घालवलं आहे। At the end of the 20th year, और 20 साल के अंत में आणि 20 वर्षाच्या शेवटी the Lord appeared to him and spoke to him directly. प्रभु उनके लिए वहां पे प्रकट हुआ, उनसे सीधा बात किया। परमेश्वर त्याला प्रगट झाला आणि थेट त्याच्याशी बोलला। In Genesis chapter 31 verse 13, उत्पत्ती 31वां अध्यायाचं 13वं वचन। उत्पत्ति उसके 31वें अध्याय के 13 वचन जब पढ़ते हैं, there the Lord appeared to him. There the Lord appeared to him. वहां पर प्रभु उनके लिए प्रकट हुआ। आणि तेथे परमेश्वर त्याला प्रगट झाला। He says, now arise, get thee out from this land and return unto the land of thy kindred. वो कहता है कि अभी उठ, यहाँ से निकल और अपने पिताओं के उस देश में तू चले जा। तो म्हणते उठ, हे देश सोड आणि तुझ्या वडिलांच्या गावी तू जा। Yes, when we follow the guidance that God gives us.
जब प्रभु हमको देने वाले मार्गदर्शन को हम पालन करते हैं, ज्या वेळेस परमेश्वराने दिलेल्या मार्गदर्शनाचं आपण पालन करीतो, we can cross river Jordan. हम यर्दन नदी को पार कर सकते हैं. होय आपण यर्दन नदी ओलांडू शकतो. Today, are you still waiting at river Jordan, thinking how to cross river Jordan? आज क्या आप यर्दन नदी के पास खड़े रहकर यह सोचते हो कि मैं कैसे नदी को पार करूं? आज कदाचित यर्दन नदीच्या जवळ उभे राहून तुम्ही असं विचार करत असेल की मी यर्दन नदी कशी ओलांडू. Oh, the waters are coming with the mighty torrential speed. और ये जो पानी है बड़ी धाराओं के और बड़ी लहरों के मानिंद वो आ रहा. आणि पाण्याचे लोंढे अत्यंत वेगाने येत असतील. How are you going to cross that? आप उसको कैसे पार करोगे? आता मी कसं पार करू? Yes, if you follow the guidance of God. हाँ, अगर आप प्रभु की मार्गदर्शन को मानोगे. होय, जर देवाचं मार्गदर्शन तुम्ही पाळलं, Jordan will not be a problem for you. यर्दन आपके लिए कोई समस्या नहीं होगा. यर्दन तुमच्यासाठी समस्या राहणार नाही. Praise be to God. प्रभु की स्तुति हो. प्रभूला धन्यवाद असो. In the first time when he crossed, और पहली बार जब पार किया, पहिल्यांदा ज्या वेळेस त्यांनी यर्दन ओलांडलं, we read that he crossed with a staff in his hand. वो जब पार किया तो उसके हाथ में वो छड़ी लेकर उसे पार किया. आणि तो म्हणत आहे की देवाच्या हातात काठी घेऊन त्याने ते यर्दन पार केलं. What does staff show spiritually? यह छड़ी आत्मिक तौर से क्या दर्शाता है? आणि काठी आध्यात्मिक याचा अर्थ काय? Anyone? कोई भी. Promises of God. परमेश्वर की वायदा. देवाचं अभिवचन. Yes, we have come. We are still in the beginning of the year. God has given us many promises for us to cross river Jordan this year. यह साल के शुरुआत में ही परमेश्वर ने बहुत सारी वायदाओं को दिया ताकि हम यह साल में यर्दन नदी को पार कर सकें. या वर्षामध्ये यर्दन पार करण्यासाठी देवाने पुष्कळ अभिवचन आपल्याला दिलं आहे. You must go on reading the word of God and claiming all the promises. हम परमेश्वर के वचन को पढ़कर सारे वायदाओं को हासिल करना. आपण देवाचं वचन वाचून सर्व अभिवचन मिळवायला पाहिजे. We read that when we live a godly life, all these promises comes to us. हम एक ईश्वरीय जीवन जब बिताते हैं तो इन सारी वायदाओं हमारे पास आते हैं. जर आपण एक दैवी प्रकारचं जीवन जगत असेल तर हे सर्व आशीर्वाद आपल्याकडे येतील. 1 Timothy chapter 4 verse 8 we read that godliness has all the promises for the present life and for the life to come. पहले तिमोथी 4 अध्याय के 8वें वचन में हम पढ़ते हैं कि प्रभु सारे वायदाओं को ये वर्तमान संसार के लिए और आने वाले जीवन के लिए भी देता. आणि पहिले तिमोथी 4 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आपण पाहतो परमेश्वर या जीवनासाठी आणि येणाऱ्या जीवनासाठी सर्व अभिवचन देतो. I will not confuse you by giving too many verses. मैं आपको बहुत सारे वचनों को देखकर आपको गड़बड़ी में नहीं डालूंगा. आणि पुष्कळ वचन बोलून मी तुम्हाला गोंधळात टाकू इच्छित नाही. But maybe I'll give you a topic and you find the promises yourself from the word of God. लेकिन मैं आपको कोई परमेश्वर की वायदाओं को परमेश्वर के वचन से आपको दूंगा. आणि परमेश्वराचं अभिवचन त्याच्या वचनातून मी तुम्हाला देईन. There are promises for our salvation and the salvation of our children. हमारे उद्धार के लिए, हमारे बच्चों के उद्धार के लिए कई वायदाएं हैं. आमच्या तारणासाठी आणि आमच्या लेकरांच्या तारणासाठी काही अभिवचन आहे. There are promises for our healing. आणि आपल्या आरोग्यासाठी काही अभिवचन आहे. हमारी चंगाई के लिए भी कई वायदाएं प्रतिज्ञा है. Yes, the Lord is able to heal all our sicknesses. हाँ, प्रभु हमारे सारे रोग को चंगाई दे सकता है. होय, परमेश्वर आपले सर्व रोग बरे करू शकतो. Sorry, we couldn't give you time for testifying. A lot of people said that they want to testify. बहुत सारे लोग गवाही देने के लिए ऐसे आग्रह को प्रकट किए थे. आणि साक्ष दे ज्यांना आरोग्य मिळालं असं पुष्कळ लोक साक्ष देण्याची विनवणी केली पण आम्हाला वेळ मिळाला नाही. Because of short of time. लेकिन समय की कमी की वजह से, वेळ कमी असल्यामुळे. One brother told me that God healed his child. तो एक भाई कहा कि परमेश्वर ने उनके बच्चे को चंगाई दिया. आणि एक व्यक्तीने सांगितलं की परमेश्वराने त्याच्या मुलाला आरोग्य दिलं. His child had a defect. The child could turn the neck. It was always to one side. वो कहने लगा कि उनके बच्चे का गर्दन में कोई एक बीमारी था, वो एक तरफ ही जा रहा था. आणि ते बोलले की त्यांच्या मुलाला काहीतरी आजार होता त्यांच्या गळ्याजवळ, त्यामुळे तो अस्वस्थ होता. And last year in the convention he had come to Pastor Wesley and Pastor Wesley had prayed for that child. और पिछले साल वो कन्वेंशन में जब आया तो पास्टर वेस्ली उनके बच्चे के लिए प्रार्थना किया था. आणि मागच्या वर्षात पास्टर वेस्लीने त्यांच्या मुलासाठी प्रार्थना केली होती. And he also prayed some oil and gave.
और उन्होंने कुछ तेल को प्रार्थना करके भी दिया था। आणि काही तेल प्रार्थना करून त्यांना दिलं होतं. Yes, now the Lord has healed that child. अभी परमेश्वर ने उस बच्चे को चंगाई दिया है। होय, परमेश्वराने त्या बाळाला आरोग्य दिलं. She is able to turn her neck. वो अभी अपनी गर्दन को घुमा सकता है। आता आपली मान तो वळवू शकतो. Yes, there are many promises. Is that child here? Can you stand up? वो बच्चा यहाँ पर है Who is क्या? that child? आणि ते मुलगा जर इथं असेल तर उभे Stand करा. up. There, the child is there. The mother is there. पहा, तो माँ बाळ भी पण है, इथं आहे, माँ भी है, बाळ बच्चे पण भी. इथं आहे आणि त्या बाळाची आई पण आपल्यामध्ये You आहे. see, she is turning her neck. That child is turning. She can turn now. She looks straight. She looks to the side. But earlier she couldn't do that. बच्चा अभी गर्दन को घुमा सकता है, आगे पीछे सब देख सकता है, पहले वो आणि कर नहीं पहा, हा पाता था। बाळ आता डावीकडे उजवीकडे आपली मान हलवू शकतो. Let's praise God for that healing. वो Hallelujah. चंगाई जो प्रभु ने दिया उसके लिए हम प्रभु की धन्यवाद त्या करें। आरोग्यासाठी धन्यवाद करूया. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. 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 Yes, we have many promises. हाँ, हमारे लिए बहुत सारे प्रतिज्ञाएं, होय, आमच्यासाठी पुष्कळ अभिवचन आहेत. Promises about the Holy Spirit. पवित्र आत्मा के लिए प्रतिज्ञा, आणि पवित्र आत्म्याबद्दल पण काही अभिवचन, Promises for our sanctification. पवित्रता के लिए कई प्रतिज्ञा, आणि आपल्या शुद्धतेसाठी काही अभिवचन, Promises for our preservation. और हमारी रखवालीपन के लिए कई प्रतिज्ञा, आणि आपल्या संरक्षणासाठी काही अभिवचन. God has also given us promises for our provision. और हमारे सारी आवश्यकताओं के लिए भी कई प्रतिज्ञाओं को प्रभु ने दिया। आणि आपले सर्व गरज पूर्ण होण्यासाठी देवाने अभिवचन दिले आहे. And God has also given us promises for our perfection. और हमारी शुद्धता के लिए भी परमेश्वर ने प्रतिज्ञाओं को दिया। आमच्या पूर्णतेसाठी देवाने काही अभिवचन दिले आहे. I've given you 7 topics. Now you go and find out the verses in the Bible. मैं आपको 7 विषय दूंगा, आप जाकर शास्त्र से उसके वचन निकालना। आणि एक 7 गोष्टी मी तुम्हाला बोलतो, त्याचं वचन तुम्ही शास्त्रातून शोधा. So the first time when Jacob came to River Jordan, तो पहली मर्तबा जब याकूब यरदन नदी के पास आया, पहिल्यांदा याकोब ज्या वेळेस यार्देन जवळ आला, there he had to use the promises. वहां पर उस वायदा को इस्तेमाल करना पड़ा। आणि त्या ठिकाणी काही अभिवचन उपयोगात आणावं लागलं. In that place, what does River Jordan show? वहां पर यरदन नदी क्या प्रकट करता है? आणि त्या ठिकाणी ते काय दर्शविते? Obstacles that come on our way when we do the will of God. जब हम परमेश्वर की इच्छा करते हैं तो कई रुकावटें आएगा। आपण ज्या वेळेस देवाची इच्छा करतो तर काही अडखळणे येतील. Don't think that when you do God's will, everything will be smooth. आप यह नहीं सोचो कि जब परमेश्वर की इच्छा जब हम करेंगे तो सब कुछ सीधा होकर निकलेगा। असं विचार करू नका की तुम्ही देवाची इच्छा केली तर सर्व काही तुमच्या अनुकूल होईल. I remember when Pastor T transferred one person somewhere. एका व्यक्तीला पास्टर टीयूने दुसऱ्या ठिकाणी बदली केली. वो एक बार पास्टर टीयू ने एक व्यक्ति को दूसरी ओर बदली किया। When she went there, she slipped and fell and broke her leg. आणि ते तिथं खाली पडली आणि तिचा पाय मोडला. वो वहां पर गिर गई और उनका जो पैर टूट गया। Later I went there and I met that servant of God. फिर मैं जाकर उन परमेश्वर के सेवक को मिला। आणि मी जाऊन त्या परमेश्वराच्या सेवकाची भेट घेतली. And she told me, Pastor, right from the beginning I knew this was not the will of God. और वो कहने लगा, पास्टर शुरुआत से मुझे मालूम था कि ये परमेश्वर की इच्छा नहीं था। आणि ते बोलले की पास्टर सुरुवातीपासून मला माहित होतं की ही देवाची इच्छा नाही. Because she broke the leg, she thought she going to that place was not the will of God. वो अपने पैर को तोड़ा इसलिए वो यह सोची कि वहां पर जाना प्रभु का इच्छा नहीं था। तिचं पाय मोडल्यामुळे तिला असं वाटत होतं की तिथं जाणं देवाची इच्छा नव्हती. When you do God's will, you may have to lose something, you may have to go through sufferings. जब आप परमेश्वर की इच्छा को करोगे तो आपको क्लेश होगा और क्लेश में से जाना भी पड़ेगा। आणि तुम्ही ज्या वेळेस देवाची इच्छा करता त्यावेळेस अशा पुष्कळ कष्टातून तुम्हाला जावं लागेल. When she did the will of God, probably it's true that she broke the leg. जब वो प्रभु की इच्छा को किया, शायद वो वहीं पर वो पैर तो टूट गया। आणि ती देवाची इच्छा करू लागली त्यावेळेस तिथं पाय मोडलं. But when Jesus did the will, what happened to him? लेकिन जब यीशु ने प्रभु का इच्छा किया तो उसको क्या हुआ? पण येशूने पित्याची इच्छा केली तर त्याच्याशी काय झालं? He had to go through awful sufferings and die finally. वो घोर क्लेशों में से जाकर आखिर में मृत्यु पाया। पुष्कळ संकटातून गेला आणि शेवटी त्याला मरावं लागलं. Yes, there will be obstacles. बहुत सारे रुकावटें थे आणि पुष्कळ संकट येतील. But we must take hold of the promises of God and press forward.
लेकिन हम प्रभु की प्रतिज्ञाओं को हासिल करके आगे बढ़ना, परंतु देवाचं अभिवचन धरून आपण पुढे गेलो पाहिजे. And praise be to God. प्रभु की स्तुति हो. परमेश्वराला धन्यवाद असो. When he reached his uncle's place, जब वो अपनी मामा के घर पहुंचा, ज्या वेळेस तो आपल्या मामाच्या घरी गेला, there were a mixture of sweet and bitter experiences. त्या ठिकाणी त्याला गोड आणि कडू अनुभव आले. वहां पर उसको मीठा और कड़वा अनुभव का अनुभव हुआ. Normally we think when we do God's will, all will be sweet. आप जब हम साधारण तौर से प्रभु की इच्छा करते हैं तो सोचते हैं कि सब कुछ मिठास होके रहेगा. आणि तुम्ही कदाचित देवाची इच्छा करता तर तुम्हाला असं वाटेल की सर्व गोड गोड होईल. There he had to face so much of problem from Laban and his sons. वहां पर लाबान और उसके पुत्रों के द्वारा बहुत सारे समस्याओं का सामना करना पड़ा. तेथे त्याला लाबान व त्याच्या मुलांकडून पुष्कळ कष्ट झालं. He did not run away from Laban's house. वो लेकिन लाबान के घर से भाग के नहीं निकला. लाबानचं घर सोडून तो पळाला नाही. When we find a little problem, we try to quit that place, run away from that place. जब हमारे लिए कोई समस्या होता है तो हम उस जगह को छोड़कर भागने के लिए प्रयत्न करते हैं. आमच्या जीवनामध्ये काय कष्ट आलं तर ती जागा सोडून पळण्याचा आपण प्रयत्न For करतो. 20 years he just stayed in that place. लेकिन 20 साल तक वो वही जगह पर वो रहा. पहा 20 वर्ष तो तेथेच राहिला. But when the 20 years were over, the Lord spoke to him and told him, you leave this place and go to the land of your forefathers. लेकिन जब 20 साल पूरा हुआ तो प्रभु उनसे बातें किया और कहा कि तू अपने पितरों के देश में चले जा. आणि 20 वर्षाच्या झाल्यानंतर 20 वर्ष संपल्यावर परमेश्वर बोलला उठ आणि आपल्या जन्मभूमीत तू जा. But staying 20 years in Paddan Aram in his uncle's place was not a loss for him. लेकिन वो 20 साल तक वो जो अपने मामा के घर पे रहा वो उसके लिए कोई नुकसान हो के नहीं था. आणि जे 20 वर्ष पद्दनाराम इथं आपल्या मामाच्या घरी राहिला त्याच्यासाठी त्या ठिकाणी काही हानी झाली नाही. He was able to receive certain blessings in that place. उस जगह में भी वो कई आशीषों को पा सका. आणि त्या ठिकाणी पुष्कळ आशीर्वाद त्याने मिळवलं. Read Genesis 31. उत्पत्ति 31 अध्याय. उत्पत्ती 31 अध्याय verse 41 please. 21 वचन. 41वां वचन. 20 वर्ष तक मैं तेरे घर में रहा, 14 वर्ष तो मैंने तेरी दोनों बेटियों के लिए और 6 वर्ष तेरी भेड़ बकरियों के लिए सेवा की और तूने मेरी मजदूरी को 10 बार बदल डाला. Thus have I been 20 years in thy house. I served thee 14 years for thy 2 daughters and 6 years for thy cattle, and thou hast changed my wages 10 times. So here we receive the blessings he received there. यहाँ पर हम देखते हैं कि वहां पर जो पाए हुए आशीष हैं, आणि तिथं मिळवलेले आशीर्वाद इथं आपण पाहतो. We are taking it from the spiritual angle. हम उसको आत्मिक अर्थ में देखते हैं. आणि आशीर्वाद आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही पाहणार. We don't in the New Testament you are not allowed to marry the second time if your partner is alive. आणि आम्ही नवीन करारामध्ये ज्या वेळेस तुमची सोबतीची पत्नी जिवंत आहे तर तोपर्यंत दुसरा विवाह करू शकत नाही. आप हम ऐसे जगह पे हैं कि जब पहले जो पत्नी जीवित है तो विवाह नहीं कर सकते. But here the 2 daughters we take it from the spiritual angle. लेकिन यहाँ पर 2 बेटियों को हम आत्मिक दृष्टिकोण से देखते हैं. परंतु या ठिकाणी जे 2 मुली आहेत त्यांचा आम्ही आध्यात्मिक अर्थ पाहणार. What does the 2 daughters show spiritually? जो 2 बेटी है जो है आत्मिक दृष्टिकोण से क्या दिखाता है? आध्यात्मिक जीवनात या 2 मुली कशाचे प्रतीक आहेत? In Psalms 45 वचन 45 आणि स्तोत्र 45. What do we read in verse 10? 10वें वचन में हम क्या पढ़ते हैं? 10व्या वचनात आपण काय पाहतो? Hearken, O daughter, incline thine ear. वो बेटी तू कान लगा और सुन. अगे कन्ये लक्ष दे आणि कान लाव. Forget thy father's house and thy own people. अपने पिता के घर और अपने लोगों को भूल जा. तो आपले लोक व आपले बापाचं घर विसरून जा. What does that show? वो क्या प्रकट हे करता है? काय दर्शविते? Consecration. प्रतिष्ठा. समर्पण. Consecration is a beauty that God gives us. परमेश्वर हमको देने वाली एक सुंदरता कहने से प्रतिष्ठा. प्रतिष्ठा ही देवाने दिलेली एक सुंदर दान आहे. Then shall the king greatly desire thy beauty.
फिर वो राजा आपकी सुंदरता को बहुत ही आग्रह करेगा। म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याची अभिलाषा धरेल. Now, when we stay in Laban's house, we get that beauty of consecration. जब उस लाबान के घर में रहते, वो जो प्रतिष्ठा के सुंदरता को पाते हैं। आणि लाबानाच्या घरात राहणारे लोक प्रतिष्ठेचे सौंदर्य मिळवतात. Yes, if God has kept you in Laban's house, don't run away. इसलिए परमेश्वर आपको लाबान के घर में रखा है, भाग के नहीं निकलना। म्हणून देवाने कदाचित तुम्हाला लाबानाच्या घरात ठेवलं तर तिथून पळू नका. If you run away, you can't get that the beauty of consecration. वो भाग नहीं निकला, इसलिए वहां पर वो प्रतिष्ठा की वो सुंदरता को पा सका। तिथून तो पळाला नाही म्हणून प्रतिष्ठेची सौंदर्य त्याने तिथं प्राप्त केलं. Another experience. और दूसरा अनुभव, आणि दुसरा अनुभव, daughter also speaks about glory. बेटी वो महिमा को भी प्रकट करता। ही कन्या किंवा मुली म्हणजे गौरवाचंही प्रतीक आहे. That's why in the same Psalms 45 verse 13, the king's daughter is all glorious within. इसलिए वही भजन 45 के 13 वचन में लिखा है कि वो राजा की बेटी राजकुमारी अंदर से बहुत ही महिमा भरी है। आणि म्हणून स्तोत्र 45 वचन 13 मध्ये दिलेले राजकन्या आपल्या अंतपुरात अगदी ऐश्वर्य मंडित आहे. What does this beauty show? और यह शोभा क्या प्रकट करता है? आणि हे सौंदर्य काय दाखवते? Beauty of our character. वो हमारी स्वभाव की सुंदरता आणि आपल्या स्वभावाचं सौंदर्य. If our character is to be changed and become glorious, we must remain in Laban's house for 20 years. अगर हमारे स्वभाव बदलकर शोभायमान होना है तो उस लाबान के घर में हम 20 साल तक रहना। आणि आपलं स्वभाव बदलून सुंदर व्हायला पाहिजे तर लाबानाच्या घरात 20 वर्ष राहायचं आहे. But remaining in Laban's house is not an easy task. लेकिन लाबान के घर में रहना कोई आसान बात नहीं। आणि लाबानाच्या घरात राहणं ही कोणती सोपी गोष्ट नव्हती. Because Laban, for every small thing you do, Laban is going to find fault with you. क्योंकि हर एक छोटी बात में भी वो लाबान आपके अंदर वो गलती को निकालेगा। लहान गोष्टीमध्ये तुम्ही चूक केली तर लाबान तुमची चूक काढणार. And if you do something good, you see Laban's sons will say you have done something wrong. अगर आप कोई भलाई करोगे तो भी लाबान के बच्चे आकर कहेंगे आप ये कोई बुराई बोलेंगे। तुम्ही कोणतं चांगलं काम केलं तरी लाबानाची मुलं येऊन तुमच्यावर दोष लावतील. But without Laban and his sons, your character cannot be transformed. लेकिन लाबान और उसके पुत्र के बिना आपके स्वभाव बदल नहीं सकते। लाबान आणि त्याच्या मुलाशिवाय तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन होणार नाही. But if you read, we have no time, that Jacob says, I endured all these things. लेकिन हम पढ़ते हैं कि याकूब कहता है कि मैं यह सब कुछ सहन कर सका। परंतु याकोब म्हणतो की मी हे सर्व सहन केलं. I normally used to give my example. अभी मैं मेरा खुद का उदाहरण दूंगा। आणि मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. For 28 years I was in the same faith home. 28 साल तक मैं वो एक ही कलीसिया में था। 28 वर्ष मी एकाच फेतोम मध्ये होतो. The only time I got a transfer was from one room to the other room. और अगर कोई बदली मिला तो एक रूम कमरे से लेकर दूसरे कमरे की हो। आणि जर बदलीच व्हायची असती तर माझी एक खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये बदली होत होती. But of course God had a plan to mold me and he had to keep me there for 28 years. लेकिन फिर भी प्रभु का इच्छा था और योजना था कि वहां पर 28 साल तक वो मुझे मोड़ सके। आणि देवाची योजना माझ्याबद्दल होती की 28 वर्ष तिथं ठेवून मला बनवावं आणि माझ्या काही नको असलेल्या गोष्टी काढून टाकावं. Praise be to God. प्रभु की स्तुति हो। प्रभूला धन्यवाद असो. What else did Jacob receive there? और क्या याकूब ने वहां पर पाया? याकोबाने तिथं काय काय मिळवलं? He said he received the cattle there in that place. और वो कहता है कि वहां पर उसको भेड़ बकरियां मिले। आणि त्या ठिकाणी त्याला पुष्कळ शेरे मेंढरे मिळाले. Cattle we can divide it into two important animals. जो भेड़ बकरियां कहने से उनको दो झुंड हम कर सकते हैं। आणि शेरे मेंढरेला दोन विभागामध्ये आपल्याला विभागता येईल. Though there are 4, but I will just keep it 2 for today's meditation. वो 4 होने पर भी आज के ध्यान के लिए मैं उसको 2 होकर बताऊंगा। त्याच्यामध्ये 4 अर्थ आहे तरी मी आज तुम्हाला फक्त त्याचे 2 अर्थ सांगणार. There cattle means ox and sheep. और वहां पर जो भेड़ बकरियां कहने से बैल और भेड़। आणि त्या ठिकाणी त्याला जनावरे म्हणजे बैल आणि त्या ठिकाणी मेमणे, त्या ठिकाणी दिले मेमणे. Last night you heard what ox represent.
और कल रात में हमने देखा कि यह बैल क्या प्रकट करता। आणि हे काल रात्री आपण पाहिलं बैल कशाचं प्रतीक आहे. It represents laboring for God and doing God's will. वो प्रभु के लिए परिश्रम उठाना और प्रभु की इच्छा करना को प्रकट करता। परमेश्वरासाठी परिश्रम करणं आणि त्याची इच्छा करणे. You go and find out the verse for these points. आप ही जाकर इन बातों की जो वचन को ढूंढ के निकालिए आणि या संदर्भाला अनुकूल असं वचन तुम्ही शोधून काढा. God has kept you in Laban's house so that you may labor for the Lord and do His will. और परमेश्वर ने आपको लाबान के घर में इसलिए रखा ताकि आप प्रभु के लिए परिश्रम उठाए और प्रभु की इच्छा को करें. आणि देवाने तुम्हाला लाबानाच्या घरात अशासाठी ठेवलं की देवासाठी तुम्ही कष्ट झेला, त्याची इच्छा करा. Next we find he also gathered the sheep in that place. और फिर हम देखते हैं कि उसने वहां पर वो भेड़ को भी इकट्ठा किया. आणि दुसरं आपण पाहतो काय करडू त्याने तिथं मिळवलं. What does sheep show? ये भेड़ क्या प्रकट करता हे है? मेंढरे किंवा करडू काय दाखवते. John the Gospel chapter 10 verse 27. यूहन्ना का सुसमाचार 10वें अध्याय के 27 वचन में योहान 10 अध्यायाच्या 27व्या वचनात My sheep will hear my voice. मेरी भेड़ मेरी आवाज को सुनेंगे. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. My sheep will believe me. मेरे भेड़ मुझ पर विश्वास रखेंगे. माझी मेंढरे माझ्यावर भरोसा ठेवतात. My sheep will follow me. मेरे भेड़ मेरे अनुकरण करेंगे. माझी मेंढरे माझ्या मागे येतात. Yes, we have to hear the voice of the shepherd. हाँ, वे लोग वो चरवाह की वाणी को सुन पाते हैं. होय, ते लोक मेंढपाळ्यासारखी वाणी ऐकतात. As we heard on Friday morning, जैसे हम शुक्रवार सुबह को सुने, जसं शुक्रवारी सकाळी आपण ऐकलं. unless we hear the shepherd's voice now, we won't hear the voice of the shepherd when he comes. अभी हम अगर वो चरवाह की वाणी को सुन नहीं सकते तो जब वो आएगा तब हम उसकी वाणी को सुन नहीं पाएंगे. आत्ता जर मेंढपाळाची वाणी आपण ऐकली नाही तर ज्या वेळेस तो मध्य आकाशात येईल तेव्हाही ऐकता येणार नाही. We will not be able to hear the trumpet sound on that day. उस दिन वो स्तुति की आवाज को हम सुन नहीं पाएंगे. त्या दिवसामध्ये ते करण्याचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. Yes, we heard the trumpet sound all these days. म्हणून या आपण या दिवसामध्ये त्याची वाणी ऐकूया. सो इन दिनों में हम उसकी वाणी को सुने. Let us obey that voice of the trumpet. वो दूरी की आवाज को हम आज्ञा माने. या त्या करण्याच्या आवाजाचं आज्ञा पालन करूया. Praise be to God. प्रभु की स्तुति. प्रभूला धन्यवाद असो. When we come back to our key verse, जब हमारे मूल वचन की ओर आते हैं, या पुन्हा एकदा आपलं मूळ वचनाकडे येऊया. with all these things is coming to river Jordan. ये सारे बात जब वो यर्दन नदी के पास आया, आणि हे सर्व गोष्टी ज्या वेळेस त्यांनी यर्दन नदीपाशी आणलं, There he says, I crossed with a staff. वो कहता है कि मैंने एक छड़ी लेकर पार किया. तो म्हणत आहे मी जाताना फक्त ही छडी माझ्या हातात होती. But now I have two bands of people. लेकिन अभी मैं दो झुंड के साथ आया हूँ. तो म्हणत आहे आता माझ्या 2 टोळ्या झाल्या. What does these two bands show? जो दो झुंड क्या प्रकट करता है? हे 2 कळप किंवा टोळ्या काय It दाखवते. speaks about New Jerusalem and Zion. वो नया यरूशलेम और सियोन को प्रकट करता. ते नवीन यरुशलेम आणि सियोनाचं प्रतीक आहे. Another beautiful blessing in Laban's house is you have the truth of New Jerusalem and Zion. जो और एक आशीष आपको लाबान के घर में मिलता है वो यह है कि आपको नया यरूशलेम और सियोन की सच्चाई मिलता है. आणि तुम्ही लाबानाच्या घरात राहिले असता तुम्हाला काय मिळेल तर सियोन आणि यरुशलेमाची सत्यता तुम्हाला समजेल. In Song of Solomon chapter 6 verse 13, और श्रेष्ठ के 6वें अध्याय के 13 वचन में पढ़ते, गीत रत्न 6व्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये there the Shulamite is compared to two bands of army. वहां पर वो शूलेम स्त्री जो है दो झुंड के सेना के साथ वो सरकाई गई है. आणि सुलेम करणे त्या ठिकाणी 2 कळपाच्या सैन्याबद्दल बोलत आहे. These two bands of army speaks about New Jerusalem and Zion. यह दो झुंड की सेना कहने से वो नया यरूशलेम और सियोन को हे प्रकट 2 करता. कळपाची सेना म्हणजे सियोन आणि यरुशलेमाचं प्रतीक. It speaks about the servants of God and the believers. वो परमेश्वर की सेवकों को और विश्वासियों को दिखाता है. त्याचाच अर्थ देवाचे सेवक आणि सभासद. That's the purpose of the church. वही कलीसिया का उद्देश्य है. तेच मंडळीचा उपदेश आहे. Prepare a band of people for New Jerusalem and Zion. नया यरूशलेम और सियोन के लिए एक झुंड को तैयार करना. नवीन यरुशलेम आणि सियोन साठी एक कळप तयार करणे. When Jacob come to the river Jordan,
जब याकूब वो यरदन नदी के पास आया, आणि याकोब जेव्हा यर्दन नदी जवळ आला, he had all these blessings, उनके पास इन सारे आशीषें थे, त्याच्या जवळ हे सर्व आशीर्वाद होते, but he could not cross river Jordan. लेकिन वो यरदन नदी पार नहीं कर पाया. तरी यर्दन तो पार करू शकला नाही. One blessing was lacking. एक आशीष की कमी था. एक आशीर्वादाची कमतरता होती. Where is Jacob going now? अभी याकूब कहाँ जा रहा है? आता याकोब कोठे जात आहे? He is going to the father's house. वो अपने पिता के घर में जा रहा है. आपल्या बापाच्या घरात जात आहे. Yes, going to the father's house is a beautiful experience. और बहुत ही सुंदर अनुभव के साथ वो पिता के घर में लौट रहा है. आणि सुंदर अनुभव घेऊन तो पित्याच्या घरी जात आहे. It's a joyful experience. और खुशी के अनुभव के साथ एक आनंदाचा अनुभव. He had so many blessings. उसके पास कितने सारे आशीष है. पुष्कळ आशीर्वाद त्याकडे आहे. He has come to river Jordan. आणि हे सर्व घेऊन यर्दन नदी जवळ आला. वो सब लेकर यरदन नदी के पास आ गया. Unless he has one more experience, he cannot cross river Jordan. लेकिन जब तक उसको और एक अनुभव नहीं मिलता, तब तक वो यरदन नदी पार नहीं कर पाएगा. जोपर्यंत त्याला अजून एक अनुभव मिळत नाही, त्याला यर्दन ओलांडता येणार नाही. What's that one experience? वो एक अनुभव क्या है? तो एक अनुभव कोणता आहे? One important blessing. एक अति महत्वाचा आशीर्वाद. एक मुख्य आशीष. If we are to reach the father's house, जर तुम्हाला पित्याच्या घरी जायचं असेल, अगर आपको पिता के घर आने में लौटना है, we need that one experience. आपको वो एक अनुभव चाहिए. आपल्याला तो अनुभव पाहिजे. What is that one experience? We all know that. वो अनुभव क्या है? तो अनुभव कोणता आहे? Anyone? कोणी बोला. कोई भी बोले. Say somebody loudly. Somebody said. Pardon? Not the Holy Spirit. Somebody said. I don't know. Somebody is saying. I'll tell you. It's a peace of God. that परमेश्वर की शांति. देवाचं शांती. Read 2 Peter 3rd chapter verse 14. दूसरा पत्रस 3रा अध्याय के 14 वचन पढ़िए. दुसरा पत्रस 3रा अध्याय 14 वचन. म्हणून प्रियजन हो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. इसलिए हे प्रियो, जबकि तुम इन बातों की आस देखते हो तो यत्न करो कि तुम शांति से उसके सामने निष्कलंक और निर्दोष ठहरो. Wherefore, beloved, seeing that ye look for such things, be diligent that ye may be found of him in peace, without spot and blameless. So we need the peace of God. हमको परमेश्वर की शांति की आवश्यकता है. आम्हाला देवाच्या शांतीची गरज आहे. You can have all other blessings, but unless you have the peace of God, you cannot cross river Jordan and reach the Father's house. आपके लिए सभी आशीष होगा, लेकिन जब तक आपको यह शांति नहीं रहेगा, आप यर्दन नदी को पार करके पिता के घर में जा नहीं सकते. तुमच्याकडे सर्व आशीर्वाद असेल, पण देवाची शांती नसली तर यर्दन ओलांडता येणार नाही. Here Jacob did not have the peace of God. यहाँ पर याकूब को परमेश्वर का शांति नहीं था. येथे याकोबाला देवाची शांती नव्हती. Yes, he had some problem with his own brother Esau. उसको अपने खुद का भाई ईसाऊ के साथ कुछ समस्या था. आपला भाव एसाव बरोबर त्याला काही प्रश्न समस्या होत्या. And he heard that Esau is coming. और वो यह भी सुना कि ईसाऊ उससे मिलने आ रहा. आणि त्याने ऐकलं की एसाव त्याची भेट घ्यायला He is येत आहे. coming with 400 men. और वो 400 लोगों के साथ आ रहा. तो 400 लोक घेऊन येत आहे. Yes, here Jacob is so troubled. वो बहुत ही व्याकुल हो गया. आता याकोब खूप अस्वस्थ झाला. But praise be to God that Jacob made the right decision. लेकिन प्रभु की स्तुति हो, वहां पर याकूब ने एक ठीक तरह का निश्चय लिया. देवाला धन्यवाद असो, त्या ठिकाणी याकोबाने योग्य निर्णय घेतलं. Went to the presence of God. परमेश्वर के सम्मुख में चला गया. तो देवाच्या सानिध्यात गेला. He fought a battle with God. वो प्रभु के साथ एक बल युद्ध किया. परमेश्वराबरोबर त्याने संघर्ष केला. Lord, you must bless me. प्रभु मुझे आशीष दे. हे प्रभो, मला आशीर्वादित कर. Unless you bless me, I will not leave you. जब तक तू मुझे आशीष नहीं करेगा, मैं तुझे नहीं छोड़ूंगा. देवा, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही, मी तुला सोडायचा नाही. I must overcome that enemy, my brother. और मैं वो जो मेरा भाई शत्रु होकर आ रहा है उसके ऊपर जय पाना. आणि मी माझा भाव जो येतोय त्यावर जय मिळवलं पाहिजे. There he made peace with God. वहां पर उसने परमेश्वर के साथ मेल किया. त्या ठिकाणी देवाबरोबर त्याने शांती केली. Once he made peace with God, he had boldness to meet his brother.
और एक बार जब उसको परमेश्वर से मेल हो गया तो भाई से मिलने के लिए हिम्मत मिला. परमेश्वराबरोबर समेट केले असता भावाची भेट घ्यायला धैर्य त्याला मिळालं. Afterwards, he was able to make peace with his brother. और उसके बाद वो अपने भाई के साथ भी मेल कर पाया. आणि त्यानंतर आपल्या भावाबरोबर त्याने समेट केलं. And we read, he reached his father's house. और फिर हम पढ़ते हैं कि वो अपने पिता के घर में पहुंच गया. आणि आपण पाहतो नंतर तो आपल्या पित्याच्या घरी गेला. Yes, dear people of God. होय प्रिय देवाच्या लेकरांनो, यस प्यारे परमेश्वर के लोग, The coming of the Lord is very near. प्रभु की आगमन बहुत ही निकट है. प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. We have received so many blessings. हमने कितने सारे आशीषों को पाया. तुम्ही कितीतरी आशीर्वाद मिळवला असेल. Do we have peace with God? क्या आपको परमेश्वर के साथ शांति है? देवाबरोबर तुम्हाला शांती समाधान आहे Do का? we have peace with your brethren? क्या आपको अपने भाइयों के साथ शांति है? तुमच्या भावाबरोबर तुम्हाला शांती आहे Do का? we have peace within you? क्या आपके अंदर शांति है? तुमच्या अंतःकरणात शांती आहे का? Let us search ourselves. हम अपनी ओर देख, या स्वतःचं Let us आत्मपरीक्षण be on करा. our knees. हम हमारे घुटने में बैठे, या आपल्या गुडघ्यावर घेऊया. Rededicate our lives. हमारे जीवन को फिर से प्रतिष्ठा कर. या आपलं जीवन पुन्हा एकदा समर्पण करा. Before I leave this place, और यह जगह छोड़ने से पहले आणि ही जागा सोडण्या अगोदर I want your peace, O God. प्रभु मुझे तेरी शांति चाहिए. हे देवा मला शांती पाहिजे. I want to go when you come. और जब तू आएगा तो मुझे Hallelujah. जाना है. हे प्रभु तू आला तर मला तुझ्या बरोबर जायचं आहे. I want to reach my father's house. मुझे मेरे पिता के घर में पहुंचना है. होय मला माझ्या बापाच्या घरात जायचं आहे. Yes, Lord, I have been like a Jacob. हाँ प्रभु, मैं याकूब के मानिन था. होय प्रभु मी याकोबासारखा होतो. Yes, I tricked my brother. हाँ, मैंने मेरे भाई को द्वेष किया. होय माझ्या भावाचा मी द्वेष केला. I tricked my father. और मैंने मेरे पिता को भी धोखा दिया. आणि माझ्या बापाला मी फसवलं. I tricked my father-in-law. और मैंने मेरे जो ससुरा को भी धोखा दिया. मी आपल्या सासऱ्यालाही फसवलं. I tricked my brothers-in-law. और मैंने मेरे भाइयों को धोखा दिया. आणि मी माझ्या सासूंनाही फसवलं. I am a deceiver, Lord. मैं एक धोखा देने वाला हूँ. प्रभु मी फसवणार आहे. You forgive me, O Jesus. Forgive me, Lord. प्रभु मुझे क्षमा कर. हे प्रभु मला क्षमा कर. Cleanse me right now. मुझे अभी शुद्ध कर. मला शुद्ध कर. Make me clean once again. और एक बार मुझे शुद्ध कर. आणि पुन्हा एकदा मला शुद्ध कर. Let your peace rule my heart. तेरा शांति मेरा हृदय में राज करने. तुझी शांती माझ्या अंतःकरणात राज्य करू दे. Even if you were to come right now, if you were to come right now, अगर तू अभी इस क्षण आने से, आता जर तुझं येणं होईल तर I want to be raptured. मैं अभी उठाया जाना चाहिए. माझं स्वर्गारोहण झालं Let पाहिजे. us give ourselves in the hands of God. हम अपने आप को प्रभु के हाथों में दे दें. या आपलं जीवन प्रभूच्या हाती देऊया. We got only a few minutes. हमारे थोड़े कुछ मिनट है. आता थोडी वेळ आपल्या समोर आहे. We are going to depart and go to our own destination. हम यहाँ से निकलकर हमारे घरों में चले जाएं. हो आपल्या मूळ उद्देशाकडे आपल्याला जायचं आहे. But let's go with this boldness. लेकिन यह हिम्मत के साथ जाएं. या एका धैर्याने इथून तुम्ही जा. I have confessed all my faults. मैंने सारे गलतियों को कबूल किया. मी माझी सारी चूक कबूल केली. The Lord has cleansed me. परमेश्वर ने मुझे शुद्ध किया. परमेश्वराने मला धुतलं. There is peace in my heart. मेरे हृदय में शांति Hallelujah. है. माझ्या हृदयामध्ये शांती आहे. I've got the boldness to meet my brother Esau. मेरा भाई एसाव को मिलने के लिए मुझे हिम्मत चाहिए. Hallelujah. माझा भाव एसाव बरोबर भेटायला मला हिम्मत Yes, पाहिजे. I will go and reach my father's house. हाँ, मैं जाकर मेरे पिता के घर में पहुंचूंगा. होय मी माझ्या बापाच्या घरात जाणार. Let us make a decision in God's presence. हम परमेश्वर के सम्मुख में ऐसा एक निश्चय होय करें. देवाच्या सानिध्यामध्ये एक नवीन निर्णय घ्या. As we make a decision, we can see the power of God coming upon us. वैसे निश्चय लेने से प्रभु की सामर्थ को आते हुए हम देखेंगे. निर्णय घेत असताना पहा देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरेल. We can see the abundance of grace coming upon our lives. अनुग्रह की बहुतायत एक हमारे जीवन पर उतरते हुए हम देख आणि पाएंगे. देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनावर उतरताना आपल्याला दिसेल. Yes, the Lord is hearing your cry. हाँ, Hallelujah. यहाँ पर प्रभु है. होय प्रभू तुमचा आक्रोश ऐकत आहे. The Lord is hearing your confession. प्रभु तेरे सारे निश्चयों को सुनता. Hallelujah. परमेश्वर तुमच्या सर्व विनवण्या ऐकत आहे. Oh, the Lord is cleansing you. हाँ, प्रभु आपको शुद्ध कर रहा. परमेश्वर तुम्हाला शुद्ध करीत Oh, आहे. He is cleansing your hearts. वो आपके हृदय को शुद्ध कर रहा. तो तुमचं हृदय शुद्ध करीत Cleansing आहे. your minds. वो आपके मन को शुद्ध कर रहा. तुमचं मन शुद्ध करीत He आहे. is making you a
new vessel. वो आपको एक Hallelujah. नया बर्तन बना रहा तो है. तुम्हाला एक नवीन बर्तन बनवित आहे. You can press forward.